अनुभव साधा नाही माय मावल्यानो. अरे कोणी दुःखात असतो. बाबाच्या मार्गामध्ये दुःखी माणूस आला, कष्टी माणूस आला तर सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. पण कोणत्याही परिवार मार्गात आल्यानंतर यांची भावना वेगळी असेल. तू ऐसे जीने से मरना बहुत अच्छा, तू ऐसे जीने से मरना बहुत अच्छा. इंसान वो है कि ईमान जिसका सच्चा. सांगण्याचं तात्पर्य कशासाठी? हा नवीन अनुभव आहे. नवीन अनुभव आहे. मार्गामध्ये आल्यानंतर पक्कीची सेवा झाल्यानंतर मग जाको राको साया मार सके ना कोई पालना बाका कर सके ये जग बैरी होय. बाबा मी तुम्हाला वचन दिलं, मरे या जिये भगवत नाम पर. शब्द ही शैतान आणि शब्द हीच भगवान. आणि म्हणून माझे बापू पहाटेच्या 4:30 वाजता आपण पहाटेच्या 4:30 वाजता काय करतो माय मावल्यानं? आपण मानव धर्माचे सेवक पहाटेच्या 4:30 वाजता काय करतो? पण त्या मुलीच्या वडिलाला हा संजयने फोन केला. संजयने फोन केला. काय म्हटलं? मामाजी बाबाजी तुमची मुलगी सोडून गेली हो. विचार करा. लग्न आटोपला. मांडो झाडीला मुलगी बाबाची सेविका आपल्या वडिलाच्या घरी आली. सायंकाळपर्यंत आपल्या पतीच्या घरी गेली. उद्या सुखी संसाराचे आयुष्य पाहणारी ती सपना, तिचे पाहिलेले स्वप्न अधुरे झाले रे. संजयाने फोन केल्यावरी मामाची मुलगी तुमची निघून गेली घरी. कोणत्या वडिलांना वाटतं? अरे आज माझी मुलगी सायंकाळपर्यंत आपल्या सासूरवाडीला गेली रे. आणि पहाटेच्या 4:30 वाजता फोन आला. मुलगी गेली. कार्यकर्त्या साहेबाच्या घरी गेले. कुकडे साहेबाच्या घरी गेल्यानंतर काय आमच्या हातून भगवंता अशी कोणती चूक घडली? अशी कोणती चूक घडली की आम्हाला या विचारावर यावं लागलं? 3 गाड्या केल्या माय बापू. 3 गाड्या केल्या. आणि सर्व सेवक बांधव शेवकिनी आई होत्या. त्या समाजातील महिला सुद्धा शेवकिनी बाई त्या चोरडीला निघून गेल्या. कशासाठी? त्या सपनाच्या अंतिम दर्शनासाठी. पण त्या सपनाच्या मूर्तीचे गुण काय होते? सपना पडले व्यवस्था पाहुणे आणि हिला लालजीचा चालेचा मन गहिवरुले. भगवंता कोणती चूक माझ्या हातून घडली? मला ही शिक्षा दिली. भगवंता काय म्हणतो? सेवक म्हणू लागले, हिरालाल कुठपर्यंत ह्या स्वप्नाला ठेवायचं? ह्या स्वप्नाला कुठपर्यंत ठेवायचं? आणि म्हणून तिला आंघोळी करिता तेव्हा टेबलवरती ठेवण्यात आली. हिरालालजी चपाने आणि तिची आई तिला आंघोळ स्नान घडू लागली. काय म्हणू लागली? ती आई आणि तिचा वडील, माझे बाळा माझे बाळा माझे बाळा माझे बाळा
कालच होती तू माझे घरा साडेतीन वाजे मला इथून निघून गेली ग पाहुणे ही जवळजवळ अर्धवट माझ्या घरी आहे कालच होती तू माझे घरा आज ही आली वेळा माझे बाळा माझे बाळा माझे बाळा माझे बाळा हात लावून पाहतो हिराबाईचे जाणे अगं नाही उतरली तुझ्या अंगाची हळदी त्या हनुमंताची अगं झाली कशी मरती सौरभ अखिलकर या साहेबाकडून 100 रुपयाची भेट आली मंडळाकडून याला सुद्धा नमस्कार बाबांचा आशीर्वाद बेटा अगं नाही उतरली तुझ्या अंगाची हळदी भगवान हनुमंताची झाली कशी मरती उतरली कैसी जीवनाची कळा उतरली कैसी जीवनाची कळा जीव हा भोळा माझे बाळा माझे बाळा माझे बाळा माझे बाळा बेटा काय झालं ग जवायाला विचार लागला जवाई ओ कालच माझ्या आई तर तुम्ही दोघे आले सायंकाळपर्यंत घरी आले असावे आणि पहाटेच्या 4:30 वाजता मला कॉल केला की मामाजी तुमची मुलगी गेली काय झालं असावं तर म्हणतात ना परमेश्वर कृपा माप आहे तो हिरालाल चचाने म्हणू लागला अगं अंगोड सेवंतची आज तुझी झाली आणि रिश्तेदारामध्ये कुजबुजी ही झाली अंगोड सपनाची
शेवटची झाली रिश्तेदारामध्ये कुछ ही झाली भगवंत बघतो तो भोला भगवंत बघतो तो भोळा शिवकावरी डोळा माझे बाळा माझे बाळा माझे बाळा माझे बाळा माझे बाळा माझ सपना माझ सपना अंघोळ स्नान झाली हळूहळू शेवकामध्ये थोडीशी कुजबुज वाढू लागली आणि जेव्हा खांद्यावरती सपनाबाईचे डोले थांबले रे सर्व बसलेले होते भगवंताला प्रणाम केलं डोली खांद्यावर घेण्याच्या आधी भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम परमात्मा खांद्यावरी ही डोली सपनाची आली आणि त्या भगवंताने चमत्कार केले खांद्यावरी ही डोली त्या भगवंताने चमत्कार केले सपनाची डोली खांद्यावरती घेतो आपण विसावा म्हणतो विसावा झाला आणि स्मशान भूमी जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या अंतरावर होती अर्धा किलोमीटर अंतरावरती होती त्या वेळेला आपण वानर म्हणतो कमीत कमी 50 नव्हे 100 वानर असे अवतीभोवती झाली कोणीही माणूस ती प्रेत घेऊन समोर जाण्याचा हिमतीत नाही कोणीही माणूस ती प्रेत किंवा त्या वानरांना बाजूला करण्याची हिंमत कोणाची नाही अहो खांद्यावरी ही डोली घेऊन या गेले एका भगवंताने चमत्कार केले चमत्कार केले अडवून धरले त्या प्रेताला अडवून धरले त्या प्रेताला एकमेकाला हा तू त्याला म्हणू लागला तो त्याला कोणी हो सांभाळा अडवून धरले त्या प्रेताला कोणी हो सांभाळा माझे बाळा माझे बाळा माझे बाळा माझे बाळा
तेव्हा पहाय का भगवंताने चमत्कार साधा विला एका भगवंताने देवा चमत्कार दाविला आणि अडून धरले बघा त्या पेताला सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हाला एक मिनिट नाही तास अर्धा तास धरलं रे आणि काय झालं असावं पोलिसाचा तेव्हा चापा तिथे चालून आला पोलिसाचा धापा तिथे चालून आला आणि बघा काय घडून आला पोलीसवाल्याची गाडी आली पेताला खाली उतरवलं ती सकोली माय बापो पोस्टमार्टमला घेऊन जेव्हा गेलं आणि पतीला पहा ताब्यात घेऊन संजय काय मारू लागला सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य तेव्हा संजयाला विचारलं काय केलं ह्या मुलीचं तू सांग तेव्हा संजयावर जेव्हा भगवंताने त्या माय माऊलीवर डोळा ठेवला सेवक हा कार्य ढोलीचा मानव पैमान आहे रे हा काराडोळीचा मानव बैमान आहे बसलेले सगळे असताना प्रेताला जमा झाले असताना कुणीही शब्द बोलू शकला नाही पण त्या एका भगवंताची कृपा अशी झाली संजयाने तेव्हा स्पष्ट गेली अनैतिक संबंधातुडे अन बघा त्या सेवकाने अन पत्नीला आपल्या दिले मारूने घ्यावे ऐकून घ्यावे ऐकून घ्यावे तत्व शब्द देवाला बघा विसरून तत्व शब्द देवाला विसरून हाताने करणे घावे गुण घावे गुणे न्याय मिळाला आणि त्या सपना बाई
जेल मध्ये गेला न्याय मिळाला त्या स्वप्नबाईला सत्य तो जेल मध्ये गेला मने अरुणा सांगितो मने अरुणा सांगितो अंत करून खडा माझे बाळा माझे बाळा माझे बाळा माझे बाळा तुलाच करायचं तू राही याला असं वाटलं होतं मी काही केलो तरी माझं काही होणार नाही तुलाच करायचं तू राही अरे तुलाच करायचं तू राही कर्म का घेर मी देणार कर्म का घेर मी देणार तुलाच करायचं तू राही तुलाच करायचं तू राही कर्म का घेर मी देणार भाई कर्म का घेर मी देणार दुर्योधन ने वो कर्म किया है दुर्योधन ने वो कर्म किया है चिर को खींचा है खुद की जंगिया चुराई खुद की जंगिया चुराई कर्म का फिर भी देनार भाई कर्म का फिर भी देनार भाई तू लाज करे चतुराई कर्म का फिर भी देनार भाई कर्म का फिर भी देनार जय घोष करूया भगवान बाबा हनुमान जी की जय महान त्यागी बाबा सुखदेव जी की जय परमात्मा